गायींची कत्तल होते म्हणून हिंदू शेतकरी अडचणीत आहे. ज्या दिवशी गायींची कत्तल थांबेल, तेव्हा हिंदू शेतकऱ्यांच्या घराबाहेर सोन्याचा धूर निघेल. अहो, असं मी नाही, एका पक्षातील नेते आज गाय कापली जाते म्हणून आमचा हिंदू शेतकरी अडचणीत चाललाय, कर्जबाजारी होतोय. ज्या दिवशी महाराष्ट्रातली गाय कापणं बंद होईल, पुन्हा शेतकऱ्याच्या दारात सोन्याचा धूर निघल. जेव्हा सरकारची बाजू घेण्याची बारी येते, तेव्हा हे समाजसुधारक कीर्तनकार सरकारला पाठीशी घालतात. आणि जेव्हा एक हिंदू मुलगी आत्महत्या करते आणि त्या आत्महत्याचं कारण एक भाजपातील खासदार असतो, तेव्हा कीर्तनकार काहीच बोलत नाहीत. जेव्हा एक हिंदू नेता आणि त्याचा मुलगा दलितांची महारवतनाची जागा 300 कोटीत विकत घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाही हे समाजसुधारक कीर्तनकार काहीही बोलत नाही. ज्या कीर्तनकारांनी समाज सुधारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, लोकांना दिशा दाखवण्याचं काम केलं पाहिजे, तेच कीर्तनकार आज रोजी कुठल्याही पक्षाची चाकरी करताना दिसतंय. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक नक्की